स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली. या कारवाईत आरोपीकडून 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे व चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने कारवाई केली. दिनांक 18 मे रोजी रात्री राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत कोलार राहुरी मार्गावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारमधील इसम डिझेल चोरी करून दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुहागाव परिसरात सापळा रचला. दरम्यान संशयित स्विफ्ट कार कोल्हापूरकडून राहुरीच्या दिशेने येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यावेळी करण राजू उर्फ राजेंद्र साळुंखे वय 22 राहणार नांदुरकी रोड शिर्डी, सनी उर्फ सल्या राजेंद्र पवार वय 19 राहणार सावळी विहीर तालुका राहता व जितेंद्र रोहिदास वाघमारे वय 33 राहणार पिंपळस तालुका राहता यांना ताब्यात घेण्यात आलं. तर निलेश मोकळ राहणार सावळी विहीर तालुका राहता हा आरोपी फरार झाला असल्याचं समोर आलंय. आरोपीकडून 11,000 रुपये किमतींचे 2 मोबाईल, 2 लाख रुपये किमतींची स्विफ्ट कार, 35 लिटर डिझेल, 4 रिकामे ड्रम, टॉर्च, लोखंडी कटावणी, चाकू व प्लास्टिक पाईप असा एकूण 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात BNS 2023च्या कलम 310(4), 310(5) अन्वये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलीस करतात.